हॅलो नमस्कार, कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ. तर आज आहे दुसरा श्रावण शुक्रवार. त्या दिवशी मी वरदलक्ष्मीचं व्रत केलेलं. त्याच्यासाठी हे पूजेचं साहित्य काढलेले आहे. संपूर्ण तयारी करून पूजेमध्ये बसावे. सुरुवातीपासून जे सामान लागणार आहे ते बरोबर करून घ्यायचे. तर दाक्षिणात्य भागात देवींना 21 प्रकारचे भोग लावले जातात किंवा 51 प्रकारच्या भोजनाचा नैवेद्य दाखवला जातो. आपल्याला तेवढे तर शक्य नाही, पण जेवढे होईल तेवढे तर नक्कीच करू शकतो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीची पूजा करतो. दिवाळीमध्ये जेव्हा लक्ष्मीपूजन असते, जे नैवेद्य आपण देवींना दाखवतो तसंच जसं ड्रायफ्रूट्स असतात, काजू बदाम म्हणा, वेलची, असं काही ना काही देवींना आवडतं ते नैवेद्यामध्ये ठेवले. देवींना सगळ्यात जास्त आवडते ती म्हणजे खीर. तर ती मी नंतर बनवणार आहे, म्हणजे सगळंच गोष्टी एकत्र होणार नाही. तांदूळ जे आपण महालक्ष्मीचे आपण उपवास करतो तेव्हा कलशात आपण पाणी भरतो, याच्यामध्ये फक्त हाच फरक आहे. यात पाण्याऐवजी आपल्याला तांदूळ भरायचे असतात. दाक्षिणात्य भागात कुंचन म्हणून जे वापरताना ते हेच कुंचन, ज्याला आपण मापटं म्हणतो, जे 1 किलो 2 किलो तर तेच हे असते. ते लोक हे माप चांदीत किंवा पितळामध्ये मोठ्या आकारात बनवून घेतात. तर त्यांची रोज पूजा ते करत असतात. तांदूळात मी थोडे कुंकू पण मिक्स केले, तुम्ही बघितल्याप्रमाणे. या पूजेत अष्टदल कमल काढायचे आहे म्हणून तांदळात हळद मिक्स केली तरी चालेल. हे कुंकू आहे ते हळदरहित कुंकू होते, त्यामुळे मी मिक्स करून घेतले. जे सामान लागणार आहे ते सामान तेथे आणून ठेवले. नंतर कलशावर सर्वात आधी मी स्वस्तिक छान असे काढून घेतले किंवा पाठ ठेवायचे. पूजा मांडताना किंवा मंडपही घातला जातो असं म्हणतात. ईशान्य बाजूला किंवा पूर्वेकडे या पूजेची स्थापना करायची असते. पूजेची सुरुवात असते ती नेहमी आपल्या दीप प्रज्वलनाने. तर सर्वात आधी ही आपली रोजची पूजा छान अशी झालेली आहे. पूजा कोणतीही असो, सुरुवात होते ती आपल्या स्वास्तिकनेच. तर सर्वात आधी मी येथे छान असं स्वास्तिक काढून घेतलं आहे. तुम्ही कुंकवाने स्वास्तिक काढले तरी देखील चालेल. तर मी आधी छान असे स्वास्तिक काढून घेतले आहे व त्यावर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घेतले आहे. श्रावणातल्या दुसऱ्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत असते. जास्त करून कर्नाटक, तामिळनाडू या भागात हे व्रत केले जाते, म्हणजे घरोघरी केलं जातं असे म्हटले तरी चालेल. आणि आपल्याकडे खूप कमी केले जाते. जसे मार्गशीर्ष महालक्ष्मीचे जे व्रत असते ते आपण करतो. पण मला असं म्हणायचं आहे, देवाचं करण्यामागे कुठलाही दिवस हा वाया का घालवायचा? जर आपल्याला शक्य होत असेल, तुम्हाला जर आवड असेल, तर तुम्ही कुठलंही व्रत देवीचे करू शकतात. मागच्या वर्षी मला एवढी माहिती नव्हती व्रताची, पण ह्यावेळेस संपूर्ण माहिती घेतली. पुस्तक मिळाले नाही मला अजूनही. जी माहिती मिळाली त्याच्या हिशोबाने मी पूजा केलेली आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने होते. सर्वात आधी मी अग्नी प्रज्वलित करून घेतली. ही पूजा सकाळी करत असतात.
कुठल्याही कार्याची सुरुवात होते ती म्हणजे श्री गणेशानेच. तुम्ही सर्वात आधी गणपतीचा अभिषेक जेव्हा आपले देवांचा स्नान केले तेव्हाच अभिषेक करून घेतला होता गणपतीचा. त्यानंतर तुमच्याकडे जर नागवेलीचे पानं असतील किंवा खाण्याची पानं असतील किंवा आंब्याच्या पानांवर आपण गणपती बाप्पाला विराजमान करू शकतो. किंवा ही काही जरी नसली तर तांदूळाची रास ठेवून त्यावर गणपती बाप्पांना विराजमान करायचे. त्यामुळे सर्वात आधी मी तांदूळाची रास घेतली, त्यावर गणपती बाप्पांना विराजमान केलेले आहे. हळदी कुंकू अक्षदा अर्पण केले आहे. गणपती बाप्पांना विराजमान केलेले आहे. त्यांना देखील मी छान असे हळदी कुंकू अष्टगंध होते माझ्याकडे ते लावून घेतलेले आहे. अशा प्रकारे मी स्थापना करून गणपती बाप्पाची पूजा करून घेतली. त्यानंतर ह्या पूजेची जी मांडणी असते ना ती अशा प्रकारची असते. असं माझ्याकडे मोठे स्टँड नव्हते. मागच्या बाजूला देवाचा फोटो किंवा मूर्ती ठेवली तरी चालते. दाक्षिणात्य भागामध्ये त्यांच्याकडे स्टँड बनवून घेतात. त्यानंतर मी तांदूळ घेऊन महालक्ष्मी आईला त्यावर विराजमान केलेले आहे. नंतर छान असं आईला हळदी कुंकू अर्पण केले आहे. त्यानंतर त्यांच्यासमोर जो कलश मांडणार आहोत त्या जागेवर आधी अष्टदल कमल काढून घेणार आहे. महालक्ष्मी आईला अष्टदल कमल फार आकर्षित करते म्हणून अष्टदल कमल काढले जाते. सर्वात आधी छान असं अष्टदल कमल मी येथे काढून घेणार आहे. अगदी सोपे आहे. आधी 4 दिशांना 4 लाईन्स काढून घेतल्या. नंतर त्याच्यामधून 4 लाईन्स काढल्या. अशा पद्धतीने सर्वात सोपं म्हटले तर आधी अधिक आहे, नंतर गुणाकार असं करून छान असे मी अष्टदल कमल आधी काढून घेतले होते, ज्यात आपण कुंकू मिक्स केलेले. त्यानंतर त्यावर मी हळदी कुंकू अक्षदा अर्पण केलेले आहेत अष्टदल कमलावर आपल्या. सर्वात आधी करायचा आहे तो संकल्प. सर्वात आधी अष्टदल कमलावर आपण ठेवले ते म्हणजे कलश. कलशावर आपण छान असे स्वस्तिक व 5 दिशेंना 5 हळदी आणि कुंकवाची बोटे ओढून घेतली आहे. आधी हातात तांदूळ फूल घेऊन त्यावर त्यानंतर आपले नाव गोत्र हे म्हणून देवी आईला प्रार्थना करायची की मी तुला आव्हान करते आहे की मी तुझी पूजा करते आहे. माझ्या पूजेमध्ये तू ये, माझी पूजा तू मान्य करून घे. अशा प्रकारे संकल्प करायचा. तुमची काही इच्छा असेल तर संकल्प करण्यामागे ती इच्छा देवीसमोर व्यक्त करायची. त्यानंतर कलशावर मी छान असं स्वस्तिक काढून घेतले तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. आणि त्यात एक कलशामध्ये एक आपण कॉईन, एक सुपारी टाकली आहे. त्यात एक फूल पण टाकायचे आहे. नंतर कलशामध्ये संपूर्ण कलशात तांदूळ भरायचे आहे. अशा पद्धतीने संपूर्ण कलशामध्ये आपण तांदूळ भरून घेतलेले आहे. नंतर त्या तांदूळावर आपण हळदी कुंकू घालायचे आहे. त्यावर नारळ श्रीफळ
सोललेला असेल तर सोललेला ठेवू शकतात किंवा पूर्ण असेल न सोललेला तसा ठेवला तरी देखील चालेल. त्यावर मुखवटा सुद्धा लावतात. एवढं झाल्यानंतर मी छान असे मस्त वस्त्र घातले देवी आईला, किंवा काही ठिकाणी छान असं पूर्ण हळदीचं सुद्धा कलश केला जातो. अशा प्रकारे आपली महालक्ष्मी आई सज्ज झालेली आहे. मी हळदीने आईचा मळवट केलेला आहे, त्यावर कुंकू लावलेले आहे. वरदलक्ष्मी व्रतामध्ये तुपाच्या दिव्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. दिव्याईला हळद, कुंकू, अक्षदा असं सर्व अर्पण करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याकडे जे काही असेल त्याने छान असा दिव्याईचा शृंगार देखील करून घ्यायचा आहे. तर पूजेची सुरुवात करायची आहे. त्यानंतर वरदलक्ष्मी व्रताची कथा मी तुम्हाला सांगते. एकदा काय झाले, कैलासावर शिव पार्वती सारीपाट खेळत होते. त्यावेळी एक डाव कोणी जिंकला यावरून त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. तेथे उपस्थित असलेल्या चक्रनेमी नावाच्या आपल्या गणाला शिवशंकराने निर्णय विचारला, तर त्याने भगवान शिवशंकरांच्या बाजूने निर्णय दिला. या निर्णयाने रागावलेल्या पार्वती मातेने गणाला तू कुष्ठरोगी होशील असा श्राप दिला. परंतु शिवाने त्याचा निर्णय योग्य होता असे पार्वतीच्या लक्षात आणून दिले. त्याला उशाप द्यायला सुद्धा सांगितले. तेव्हा पार्वतीने एका सरोवराच्या काठावर काही देव स्त्रिया वरदलक्ष्मीचे व्रत करत असतील त्यांना विचारून चक्रनेमीने ते व्रत केल्यास तो रोगमुक्त होईल. त्याप्रमाणे चक्रनेमीने एका सरोवराच्या काठी वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्या देवस्त्रियांना त्या व्रताची माहिती विचारून हे व्रत केले. परिणामी तो रोगमुक्त झाला. तर वरदलक्ष्मीचे जे व्रत हे अत्यंत पारंपरिक व्रत आहे, म्हणून अनेक स्त्रिया हे व्रत करतात, श्रद्धापूर्वक करतात. घराच्या बाहेर मंडपसुद्धा करतात. आपण कुठलीही पूजा करतो त्याचे जे महात्म्य, कथापूजन असते ते केल्याशिवाय व्रत संपूर्ण होत नाही. तुम्ही यथाशक्ती नैवेद्य ठेवू शकतात. तुम्हाला साखर जरी ठेवली ना तरी चालेल. कुठलीही पूजा करताना लक्षात ठेवा, आपली जशी परिस्थिती असते ना तशी पूजा करा. देव कधीच काही मागत नाही, सांगत नाही. हे नियम आहेत ते सर्व माणसांनीच बनवले आहे. फक्त तुमची भावना महत्त्वाची आहे. पण आपली जर खरंच परिस्थिती आहे करण्यासारखी तर तुम्ही खरंच देवासाठी का नाही करायची. ह्या व्रताचा उपवास धरतात व संध्याकाळी उपवास सोडतात. व संध्याकाळी एका स्त्रीला बोलवून आपण
जसं आपण महालक्ष्मीचे गुरुवार करतो मार्गशीर्षाचे, तसं आपण सवाष्णींना हळदी-कुंकवासाठी बोलवतो. तर त्याच दिवशी आपण संध्याकाळी उद्यापनासाठी एक जरी असेल तरी सुवासिनींना बोलून त्यांना यथासांग आपली जी इच्छा असेल ते आपण अर्पण करू शकतो व ही पूजा दुसऱ्या दिवशीच आपण हे उचलायची आहे. व यातले जे आपण कलशात जे तांदूळ भरले आहे ते आपण पक्ष्यांना टाकू शकतो. आपल्या साठवणीच्या ह्याच्यात थोडेसे टाकायचे आहे व उरलेले आपल्या जेवणात जरी वापरले तरी पण चालते. नेहमी देवीला हीच प्रार्थना करायची आहे की हे देवी, तू नेहमी माझ्या घरात तुझा अखंड वास राहू दे, तुझी अखंड छाया सर्वांवर राहू दे. सगळ्यांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य व ज्यांची जी पण काही इच्छा असेल ते पूर्ण होऊ देत. एवढीच देवाजवळ प्रार्थना. यात जे पण काही चुकले ते माझे असेल व जे पण बरोबर असेल ते देवी आईचे असेल. अशा प्रकारे पूजेची मांडणी केली आहे मी. प्रत्येक पूजेचे काही नियम असतात, काही गोष्टी असतात, काही पद्धत असते, ते धरूनच ते व्रत करायचं असतं. श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या शुक्रवारी वरदलक्ष्मीचे व्रत केले जातं. हे व्रत दक्षिण भारतातील कर्नाटक, तामिळनाडू येथे मोठ्या भक्तिभावाने करतात. देशभराच्या विविध भागात विविध नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रात वरदलक्ष्मी व्रत या नावाने लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. नंतर देवीला छान असा नैवेद्य दाखवून घेतला. आपल्या इच्छेप्रमाणे तुम्ही काहीही नैवेद्य दाखवू शकतात. त्यानंतर छान अशी देवी आईची आरती करून घेतली. मस्त छान धूप दीप याने सर्वांनी देवी आईची छान अशी आरती करून घेतली आहे. नंतर कर्पूर आरती देखील घेतली आहे देवीची. तुम्ही पण सर्वांनी आरती घ्या. पुन्हा भेटूया छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.